उपस्थित झालेत. तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आमचे पंच सुहास हिरवे असतील, सुरेश म्हात्रे, प्रशांत माळी, संतोष लवेकर यांनी खूप चांगलं कार्य या स्पर्धेसाठी केलं. आमचे दोन समालोचक त्यामध्ये हितेश म्हात्रे असतील, यांचं देखील चांगलं कार्य राहिले. रवींद्र म्हात्रे रिवल यांचं देखील चांगलं कार्य राहिले आणि आमचे गुणलेखक सातत्याने चांगली भूमिका त्यांची देखील या स्पर्धेमध्ये पार पडताना आपण पाहिली. तर थोड्याच वेळात आलेल्या मान्यवरांचा सन्मान, प्रेझेंटेशन सेरेमनी यांच्याकडे आपण वळणार आहोत. तिन्ही टीमला विनंती आहे आपले सर्वच खेळाडू घेऊन आपण आमच्या मंचाच्या समोर या. त्याचबरोबर सर्वच प्रेक्षक व मान्यवर इथे उपस्थित झाले. तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. तर या मॅच साठी काही वैयक्तिक पारितोषिक आली होती षटकारांसाठी पैशाच्या रूपाने. ती पारितोषिक आम्ही देणार आहोत. तर कुणाल यांनी स्टेजवर यायचंय. एक षटकार त्याने लगवलाय. 500 रुपयाचं पारितोषिक कुणाल साठी आहे. कुणाल आपण स्टेजवर या, आपलं 500 रुपयाचं पारितोषिक घेऊन जा. दिनेशजी पालील साहेब, दिनेश भाई यांच्याकडून हे पारितोषिक आलं होतं आणि पारितोषिक दिलं जाईल कुणालला. त्यानंतर प्रवीण या खेळाडूने यायचं आणि आकाश, प्रवीण आणि आकाश आपण स्टेजवर या. आपल्याला देखील 500 रुपयाचं पारितोषिक असेल. या मॅच मध्ये तुम्ही षटकार लगवला. प्रत्येक षटकारला दिनेश भाई यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक होतं आणि तुम्हाला पारितोषिक इथे दिले जातं. वेलबेट चांगला खेळ तुमच्या माध्यमातून दाखवण्यात आला. अतिशय चांगली फायनल झाली. अपेक्षा होती कुठेतरी एकतर्फा सामना असेल, परंतु फाईट दिली इथे ग्रामीण रायगडच्या संघाने. जीपी फुंडे संघाने चांगला खेळ दाखवला. वेलबेट जीपी फुंडे संघ असाच विजयाचा धडाका चालू ठेवा. पुढील विभागामध्ये तुम्हाला शुभेच्छा असतील आमच्या माध्यमातून देखील. कारण जीपी फुंडे आम्ही सातत्याने उल्लेख करतो, रामाचा आशीर्वाद असलेला हा संघ आणि खूप चांगला खेळ तुम्ही दाखवताय. प्रत्येक सामन्यामध्ये स्पर्धागणिक तुमचा जो ग्राफ आहे विजयाचा तो उंचावताना दिसतोय आणि पुढच्या येणाऱ्या अनेक टुर्नामेंटसाठी तुम्हाला शुभेच्छा आम्ही देतोय. त्याचबरोबर माहुलगाव संघ तुम्हाला देखील शुभेच्छा असतील आणि त्याचबरोबर गावदेवी गावठाण. तर या आपण वळूया प्रेझेंटेशन सेरेमनीकडे. प्रेझेंटेशन सेरेमनीसाठी आमचे समालोचक सज्ज आहेत रिवल म्हात्रे. धन्यवाद. कुणाल आपण व्यासपीठावर बरेच मान्यवर उपस्थित आहेत. या मान्यवरांचं सहर्ष स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून राजा शिवछत्रपती चषक 2017 मध्ये डोंगरी 11 डोंगरी आयोजित आणि फेसबुक फ्रेंड्स आयोजित ही स्पर्धा अतिशय शांतमय आणि उत्साहानं पार पडली आहे आणि अर्थातच आपण बक्षीस वितरणा समारंभाकडे जाणार आहोत. तत्पूर्वी मी सेमीफायनलच्या मॅन ऑफ द मॅचचं बक्षीस, सामन्याचं बक्षीस देण्यासाठी मी सन्माननीय सुहास गडद साहेबांना विनंती करेन की सेमीफायनलच्या सामन्यावरचं बक्षीस देण्यासाठी आपण व्यासपीठावर या. आणि ते बक्षीस जाते फुंडे संघाचा प्रथमेश, सेमीफायनलचा सामनावीर. आपल्यासोबत गावदेवी गावठाण संघाचा प्रथमेश सेमीफायनलचा प्रथमेश जबरदस्त खेळी सेमीफायनलची मॅन ऑफ द मॅच सामन्यामध्ये विजय संपादन केला. त्यानंतर फायनलचा सामनावीर ठरला आहे तो फुंडे संघाचा कुणाल. विनंती करेन संदीप गरज साहेबांना विनंती करेन की आपण आपले शुभ हस्ते कुणाल या खेळाडूला फायनलचा सामनावीर बक्षीस बहाल करावं. वैयक्तिक बक्षीस ज्या या संपूर्ण 3 दिवसीय स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूंना प्रत्येक क्षेत्रात चांगली कामगिरी केली असा सर्वप्रथम मी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अर्थातच बेस्ट फिल्डर ऑफ दिस टुर्नामेंट. तर मित्रांनो, ज्या खेळाडूने तब्बल 7 झेल टिपणारा फुंडे संघाचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय प्रथमेश. तर मी विनंती करेन सन्माननीय पाहुणे आमचे राजन गरज साहेब, आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते प्रथमेश या खेळाडूला बेस्ट फिल्डरचा बक्षीस प्रदान करावा. लवकर झाले.
त्यानंतर मी बेस्ट फिल्डर आता उत्कृष्ट गोलंदाजाचं बक्षीस देण्यासाठी मान्यवर आमचे पाहुणे नारायण तांडुल सोनारी शाखा प्रमुख सोनारी यांना विनंती असेल. नारायण साहेब आपण आपल्या शुभ असते बेस्ट बॉलर ऑफ दिस टुर्नामेंट उत्कृष्ट गोलंदाजाचं बक्षीस प्रदान करायचं आहे आणि ते बक्षीस जात आहे ज्याने तब्बल एकूण अतिशय चांगली गोलंदाजी केली आणि या 3 दिवसीय स्पर्धेमध्ये तब्बल 6 सफलता मिळवणारा कोण असेल मित्रांनो. नक्कीच आपला निर्णय चुकीचा आहे तर ते बक्षीस जाते फुंडे संघाचा सत्यम ज्याने 6 सफलता. सत्यम नंतर ऐकायला आपल्याला गेलं. त्यानंतर मी उत्कृष्ट फलंदाजाचं बक्षीस देण्यासाठी मी आमचे मित्र ऍडव्होकेट भार्गव पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट फलंदाजाचं बक्षीस ज्या खेळाडूला प्रदान करते त्याचं अनाउन्समेंट केलं जाणार आहे. द बेस्ट बॅट्समॅन ऑफ दिस टुर्नामेंट बक्षीस कोण असणार मित्रांनो. उत्कृष्ट फलंदाज तर फक्त पब्लिक फोरला माहित नसणार आहे तो फलंदाज आहे ज्याने तब्बल 65 धावा आणि 3 सफलता अशी अष्टपैलू कामगिरी करणारा गावदेवी गावठाण संघाचा समर्थक जबरदस्त खेळली 65 धावांची खेळली त्याचबरोबर 3 सफलता. उत्कृष्ट फलंदाज ठरला या संपूर्ण 3 दिवसीय स्पर्धेतला. Very good batting here, Samartha. Very well performance in this match as well as bowling. Best batsman of this tournament for the prize. ते बक्षीस देतात ऍडव्होकेट भार्गव पाटील. त्यानंतर मी बोलणार आहे सांघिक बक्षीस वितरणाकडे. ते सांघिक बक्षीस 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ते बक्षीस देण्यासाठी सर्वप्रथम मी विनंती करेन सन्माननीय पंचायत समितीचे विद्यमान सदस्य दीपक ठाकूर जसकार यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते 3ऱ्या क्रमांकाचं बक्षीस प्रदान करावं आणि ते 3ऱ्या क्रमांकाचा बक्षीस मानकरी ठरला संघ माहुल संघ. तर या आपण सर्व खेळाडूंनी 3ऱ्या क्रमांकाचं बक्षीस स्वीकारावा. माहुल संघ आपले खेळाडू घेऊन या 3ऱ्या क्रमांकाचं बक्षीस. माहुल संघाचे खेळाडू या आपण. त्यानंतर मी 2ऱ्या क्रमांकाचं बक्षीस सांघिक बक्षीस देण्यासाठी मी जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर साहेबांना विनंती करीन की आपण 2ऱ्या क्रमांकाचं बक्षीस प्रदान करावं आणि ते 2ऱ्या क्रमांकाचं बक्षीस जातं ओपन क्रीडा गटातला संघ गावदेवी गावठाण संघ. या खेळाडूंनी या जवळ एवढी मोठी स्पर्धा आहे तुम्हाला काही एवढे खेळाडू चांगले खेळाडू तुम्ही आहात आणि बक्षीस घेण्यासाठी येत नाही. आकाश टकले कर्णधार 2ऱ्या क्रमांकाचं बक्षीस घेण्यासाठी येत आहेत. फुल आहे. लाइट गॉन. पीटीसी का कन्वर्ट टेनिस आनंद आले का मेंबर आहे तुमचा कसा लाईव्ह टेलिकास्ट म्हणजे कसा
त्यांना विनंती करेन की आपण सुहास हिरवे नवीन पनवेल यांचं आपण सत्काराने स्वागत करावं. त्यानंतर सुरेश म्हात्रे सरांना विनंती असेल की आपण आमच्या प्रेमाचा स्वीकार करावा. अर्थातच सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा सन्मान केला जाते, सत्कार केला जातोय. त्यानंतर आमचे दुसरे पंच अर्थातच प्रशांत माली, एक जबरदस्त अनुभवी मित्रांनो, क्रिकेट मधला बराच अभ्यास असणारे आमचे प्रशांत माली यांचं जोरदार टाळ्यानं स्वागत केलं जातोय. त्यानंतर चौथे पंच संतोष लवेकर, संतोष लवेकर साहेबांचाही या ठिकाणी यथोचित मान सन्मान सत्कार केला जातोय. धन्यवाद सर्व डीजे मास्टर, सर्व समालोचक आणि सर्व स्कोरर मित्रांचं शाब्दिक सुमनानं आम्ही स्वागत करतोय. आणि आपल्याकडे वेळ नसल्या कारणाने वरतोय पुन्हा एकदा बक्षीस समारंभाकडे. तर पहिला क्रमांक देण्यापूर्वी मॅन ऑफ द सिरीजचं बक्षीस, तर कोण असेल मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी मित्रांनो? मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी कोण असणार? तर ते बक्षीस देण्यासाठी मी सर्वप्रथम डोंगरी गावचे आमचे उपसरपंच किरण घरत साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द सिरीजचं बक्षीस प्रदान करावा. जबरदस्त व्यक्तिमत्व आणि आज उपसरपंच पद म्हणून भूषवतात आपल्या डोंगरी गावामधले किरण घरत यांना विनंती करेन की मॅन ऑफ द सिरीजचं बक्षीस प्रदान करावं. आणि ते बक्षीस जात आहे मित्रांनो ज्या खेळाडूने तब्बल 67 धावांची केली आणि 6 विकेट अशी कामगिरी करणारा अष्टपैलू खेळाडू ठरलाय या मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. आणि तो मानकरी ठरतोय माहोल संघाचा सचिन. मॅन ऑफ द सचिन सिरीज ठरला मॅन ऑफ सचिन द माहुल. सिरीजचा मानकरी. जबरदस्त कामगिरी, अष्टपैलू कामगिरी, व्हेरी वेल बॅटिंग ॲज वेल ॲज बॉलिंग. 67 धावा 6 विकेट म्हणजे महत्वपूर्ण कामगिरी, अष्टपैलू कामगिरी. आणि या मॅन ऑफ द सिरीजचं बक्षीस प्रदान करतायत आमचे किरण घरत साहेब. त्यानंतर अंतिम बक्षीस शेवटचा राजा शिवछत्रपती चषक 2017चा मानकरी ठरला आहे तो दादा संघ या मैदानावरचा जीवी फुंडे. तर मी विनंती करेन पहिल्या क्रमांकाचं बक्षीस देण्यासाठी आमचे सन्माननीय दिनेश पाटील विश्वस्त जैन पेढे, दिनेश पाटील साहेब विश्वस्त जैन पेढे यांच्या शुभ हस्ते, त्याचबरोबर आमच्या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते पहिल्या क्रमांकाचं बक्षीस प्रदान करतायत GP फुंडे. या संघासाठी मित्रांनो जोरदार डाल्या, जबरदस्त खेळ केलाय. ओपन स्पर्धेतल्या संघालाही पराजित करून आपलं नाव या चषकावर करलंय राजा शिवछत्रपती 2017चं चषक. कोणाची मोटार बाईकची चावी कोणाची हरवली असेल तर आमच्या समालोचन कक्षामध्ये येऊन ती चावी घेऊन जायची आहे. मोटारसायकल बाईकची कोणाची चावी हरवली असेल तर या आणि तिची चावी घेऊन जा. धन्यवाद मित्रांनो, आम्ही आमचा निरोप घेतो आपल्याकडून. त्या ठिकाणी जय हिंद, जय महाराष्ट्र.